नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 7 वाजता आहेत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. उपोषण करतच फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आपण जाणार असं म्हटलेलं आहे जरांगे पाटलांनी. मुंबईत येण्यावर जरांगे ठाम आहेत आणि सध्या जालन्याच्या भांबेरी गावामध्ये त्यांचा मुक्काम आहे. सकाळी 10 किंवा 11 वाजता मुंबईला निघू असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. तुम्ही येऊ नका, मी एकटा जाईल असं मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आवाहन केलंय. मुख्यमंत्री शिंदेंना काही बोलत नाही आपण असं देखील त्यांनी म्हटलंय. तर मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे असं देखील मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. सागर, भांबेरी गावामध्ये सध्या काय परिस्थिती आहे? वृषाली, आपण पाहिले की खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी काल मुंबईच्या दिशेने जी आहे ती कूच केलेली होती आणि त्यानंतर अंतरवली सराटी येथून साधारणपणे 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती भांबेरी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील जे आहेत ते थांबलेले आहेत. गावकऱ्यांच्या विनंतीनंतर त्यांनी या ठिकाणी आपला मुक्काम जो आहे तो केलेला आहे. मात्र आज साधारणपणे 11 ते 11:30च्या दरम्यान मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि आपण पाहतोय गावामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. अनेक मराठा आंदोलक या ठिकाणी दाखल देखील झालेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासाठी पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे आणि असं असलं तरी दुसरीकडे पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय मराठा आंदोलकांप्रमाणेच या ठिकाणी पोलिसांची देखील मोठ्या प्रमाणात संख्या या ठिकाणी दाखल झालेली पाहायला मिळते आणि रात्रभरापासूनच खरं तर मराठा आंदोलक जे आहेत ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि दुसरीकडे पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर आज मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं होतं की कुठल्याही प्रकारे आपण या ठिकाणी माझ्यासोबत येऊ नका, मी एकटाच आता मुंबईला जाणार, अशा पद्धतीचं आवाहन केलेलं होतं. मात्र असं असलं तरी मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी या भांबेरी गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि आम्ही देखील मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत, त्यांच्यासोबत जाणार आहोत आणि जे काही पुढची भूमिका मनोज जरांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत असं देखील मराठा आंदोलक जे आहेत त्या ठिकाणी सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. विविध अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी रात्रीपासूनच या ठिकाणी मुक्कामी असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे एकंदरीतच मनोज जरांगे पाटील नक्की आपली काय पुढची भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आज विधिमंडळाचं एकीकडे अधिवेशन आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत या ठिकाणी मुंबईच्या दिशेने रवाना काल झाले आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यामुळे आज आता मनोज जरांगे पाटील पुढची भूमिका काय घेत आहेत, कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना देखील ते आवाहन करतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या गावामध्ये जमायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. वृषाली, नक्कीच धन्यवाद सागर. दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.